कोल्हापुरातील जीएसटी कार्यालयातील शिपायानं साहेब असल्याचं भासवत स्क्रॅपचं टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवून इचलकरंजीतील स्क्रॅप व्यावसायिकाची 45 लाख रुपयांची फसवणूक केली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रसूल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। शेख याला अटक करून न्यायालयात हजर केला असता 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजीतील बनगर चौकात राहणारे तौफिक खान यांचा स्क्रॅपचा व्यवसाय आहे। कुरुंदवाडमधील शोएब अथणीकर आणि रसूल शेख हे दोघे तौफिक खान यांच्या कार्यालयात भेटण्यास आले असता अथणीकर यानं रसूल शेख हा कोल्हापुरातील जीएसटी कार्यालयातील साहेब असल्याची ओळख करून दिली होती। यावेळी शेख यानं जीएसटी न भरलेल्या कंपनीची मशिनरी जप्त करून त्याचं स्क्रॅप टेंडर द्यायचं आहे। टेंडर घेण्यास इच्छुक असाल तर ते मिळवून देतो असं सांगितलं। तर शेख यांनी शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये स्क्रॅप टेंडरची कामं दिली आहेत, त्यामुळे टेंडर भरल्यास नक्कीच फायदा होईल। त्यासाठी ऑनलाईन रक्कम भरायची असल्याचं अथणीकर यानंही सांगितलं। स्क्रॅपची किंमत 1.5 कोटीच्या घरात असून त्याच्या टेंडरची रक्कम 55 लाख होईल। त्यापैकी 50% रक्कम सुरुवातीला भरावी लागेल असं सांगितलं। त्यावर तौफिक खान यांनी टेंडर घेण्याची तयारी दर्शवून 30 मार्च 2022 ते 9 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बँकेत आरटीजीएस आणि एनएफटी द्वारे 45 लाख रुपये भरले। मात्र वारंवार विचारणा करूनही टेंडर निघत नसल्यानं कोल्हापुरातील जीएसटी कार्यालयात चौकशी केली असता रसूल शेख हा शिपाई असल्याचं आणि त्यानं अनेकांना स्क्रॅपचं टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं। तौफिक खान यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।